वेलकम टू अवर सायली फॅशन डिझायनर चॅनल आणि मी आहे सायली. तर तुम्हा सर्वांचं आपल्या आजच्या नवीन अशा छानशा व्हिडिओमध्ये मी मनापासून खूप खूप स्वागत करते. तर कसे आहात तुम्ही? नक्कीच मस्त आणि मजेत असणार आहात. आणि आज मी तुमच्यासोबत खूप सुंदर लेटेस्ट ट्रेंडिंग न्यू लुकमधली ब्लाऊज डिझाईन शेअर करणार आहे. बऱ्याचदा आपल्याला त्याच डिझाईन बघून कंटाळा येतो, वेगळी युनिक अशी डिझाईन बनवायची असेल आणि बऱ्याचदा आपल्याला डिझाईन बनवणं खूप अवघड वाटतं. तर आज मी तुम्हाला जी डिझाईन सांगणार आहे ते त्याची कटिंग आणि स्टिचिंग अतिशय सावकाश स्टेप बाय स्टेप आणि खूप काही महत्त्वाच्या टिप्स अँड ट्रिक्सही सांगण्याचा प्रयत्न करणार आहे. त्याचबरोबर याची कटिंग स्टिचिंगची पद्धत इतकी सोपी आहे की बायचान्स जरी तुम्ही कोणी नवीन शिकत असाल तरी सुद्धा तुम्हाला आपला आजचा हा व्हिडिओ बघून अशा पद्धतीने परफेक्ट अशी ब्लाऊज डिझाईन सहजच बनवता येईल. आणि नक्कीच ह्या ब्लाऊज डिझाईनमुळे आपल्या साडीला आणि ब्लाऊजला खूप सुंदर असं लुक येईल. आय होप सो तुमच्या कस्टमरला सुद्धा अशी ट्रेंडिंग ब्लाऊज डिझाईन नक्कीच आवडेल. सो तुम्ही नक्की ट्राय करून बघा. आणि आता आपण वेळ न घालवता आजच्या छानशा व्हिडिओला सुरुवात करूयात. तर हा व्हिडिओ तुम्ही स्किप न करता पूर्ण नक्की बघा, जेणेकरून तुम्हाला आपला आजचा हा व्हिडिओ बघून अशी छानशी ट्रेंडिंग ब्लाऊज डिझाईन बनवणं खूपच सोपं जाईल. ते देखील प्रॉपर फिनिशिंग जाईल. ठीक आहे. तर हे बघा, इथे तुम्ही बघू शकतात की हा आहे ब्लाऊज पीस. ॲक्च्युली कलर वगैरे सुंदर आहे आणि याचा जो काही म्हणजे अस्तर आणि मेन फॅब्रिक आहे तर असं दोन्हीचा बॅक पार्ट आपण इथे ऑलरेडी कटिंग करून घेतलेला आहे. आणि आता सगळ्यात आधी मी तुम्हाला या बॅक पार्टचं मेजरमेंट कसं आहे ते सांगते, म्हणजे तुम्हाला तुमच्या मापानुसार या डिझाईनसाठी कशा पद्धतीने कटिंग स्टिचिंग करावी तर हे सहजच लक्षात यावे यासाठी. सो बघा, मग इथे ब्लाऊजची उंची आहे 12.5, 1 इंच मार्जिन, असं टोटल आपण इथे 13.5 इंचाला मार्किंग करून घेतलेली आहे. त्यानंतर सगळ्यात महत्वाचं म्हणजे याचं शोल्डर. तर हा जो काही ब्लाऊज आहे तर हा आहे बोटनेक. बोटनेकसाठी आपण पूर्ण शोल्डर टाकतो. तर पूर्ण शोल्डर होतं इथे 14, त्याचं निम्म म्हणजे 7 घेतलेला आहे आणि 4 इंच गळारुंदीची मार्किंग आपण इथे करून घेतली. त्याचबरोबर जेवढं शोल्डर घेतलं तेवढंच मुंडा घ्यायचा आहे. सो 7चा मुंडा घेतला, क्रॉसमध्ये 1ला मार्किंग करून बॅक साईडच्या मुंड्याचा शेप सुद्धा दिलेला आहे. त्यानंतर इथून आपण घेतलेला आहे छातीचा 4था भाग अधिक 1.5 इंच मार्जिन. तर 2 इंच मार्जिन घ्यायचं असेल तरी सुद्धा तुम्ही घेऊ शकता. सो बघा, मग अशा पद्धतीने मापे टाकून खरं तर आपण हा बॅक पार्ट इथे कटिंग करून घेतलेला आहे. आणि सगळ्यात आधी आता गळ्याची जी काही मार्किंग आहे तर ती आपल्याला अस्तरच्या बॅक पार्टवर करायची आहे. सो त्यामुळे मेन फॅब्रिकचं बॅक पार्ट सध्या मी साईडला ठेवलं आणि इथून सगळ्यात आधी आता गळ्याची मार्किंग करायची आहे. सो वरच्या साईडला आधी 3 इंचाची मार्किंग केली, त्यानंतर 1 इंच खाली डिस्टन्स ठेवला आणि इथून इथपर्यंत आपल्याला 7 इंचाला मार्किंग करून घ्यायची आहे. गळारुंदी आहे इथे 4, तर 4 इंचाची सुद्धा आपल्याला इथे सगळ्या ठिकाणी बघा ह्या पद्धतीने मार्किंग करून घ्यायची आहे. तर बोटनेक ब्लाऊज स्टिच करताना ही आपली बेसिक स्टेप आहे. कुठलाही आकार असो, कसाही शेप असो, सगळ्यात आधी आपल्याला ह्या पद्धतीने इथे 2 बॉक्स ड्रॉ करून घ्यावा लागतात. सो मग बघा, एक वरच्या साईडला आणि एक खालच्या साईडला असा. तर जी काही मार्किंग केलेली होती ना तर तिथे आपण ह्या पद्धतीने लाईन इथे ड्रॉ करून घेऊयात. आणि मग पुढे तुमच्या लक्षात येईलच की आपण कशा पद्धतीने गळ्याची मार्किंग वगैरे इथे करणार आहोत ते. सो बघा, मग फायनली आपले इथे 2 बॉक्स इथे रेडी झालेले आहेत. तर वरती आपल्याला गोल गळ्याची मार्किंग करायची आहे. सो मी ह्या पद्धतीने मार्किंग इथे करून घेते. थोडं डार्क करते म्हणजे तुमच्या ते लक्षात येईल. त्यानंतर आता जो काही खालचा बॉक्स आहे तिथे पण आपल्याला एक शेप ड्रॉ करायचा आहे. तर वरती अशी स्ट्रेट लाईन आहे आणि त्यानंतर इथून आपल्याला पान गळ्याचा जसा शेप असतो ना तर तसा शेप इथे ड्रॉ करून घ्यायचा आहे. ठीक आहे. सो बघा, मग फायनली आपली इथे गळ्याची मार्किंग झालेली आहे. आता जी मार्किंग केलेली आहे एक्झॅक्टली त्यावरच आपल्याला कटिंग करून घ्यायची आहे. सो वरचा गळा मी इथे कट केलेला आहे. हा मधला शेप जर का तुम्हाला कॅनव्हास पेपर लावून स्टिच करायचा असेल तर मग आता लगेच कटिंग करायची नाही. पण आज आपण कॅनव्हास पेपर यूज न करता खूप छान प्रॉपर परफेक्ट फिनिशिंग आणि फिटिंग सहित ही डिझाईन इथे बनवणार आहोत. सो फायनली मी इथे गळ्याची मार्किंगही झालेली आहे आणि कटिंग सुद्धा झालेली आहे. सो आता आपण इथे स्टिच करायला सुरुवात करूयात. तर सगळ्यात आधी आता आपल्याला इथे अस्तर आणि मेन फॅब्रिक एकमेकाला जोडून घ्यावा लागेल. त्यासाठी ब्लाऊजचा जो काही बॅक पार्ट आहे तर तो सरळ ठेवायचा. त्यानंतर आपण कटिंग केलेला अस्तरचा पार्ट मी त्यावर ठेवून घेतलेला आहे. सेंटरला आपल्याला इथे पिन लावायची आहे, वरच्या साईडला एक आणि खालच्या साईडला एक. आणि सगळ्यात आधी जो काही मधला शेप आहे तर तो आपल्याला रेडी करायचा. तर बघा, मग इथून आता कडेकडेने आपल्याला साधारणतः पाव इंच असं एकसारखं मार्जिन ठेवत टीप मारून घ्यायची आहे. टीप मारताना मार्जिन अजिबात कमी जास्त व्हायला नको याची सुद्धा आपल्याला काळजी घ्यायची आहे. त्याचबरोबर टीप सुद्धा थोडी सुद्धा तिरकी वगैरे होणार नाही तर ह्या गोष्टीची सुद्धा काळजी घ्यायची आहे. कारण आता आपण जशी टीप मारणार आहोत तसाच आपला फायनल गळ्याचा आकार इथे
तयार होणार आहे. त्यामुळे पानगळ्याचा शेप, काना कोपरा अगदी परफेक्ट येणं तितकंच गरजेचं आहे. सो मी ज्या पद्धतीने टीप मारत आहे त्याच पद्धतीने तुम्ही सुद्धा अगदी व्यवस्थित, सावकाश आणि काळजीपूर्वक जर टीप मारली तर तुमचा गळा सुद्धा नक्कीच छान प्रॉपर परफेक्ट फिनिशिंग सहित रेडी होईल, ते सुद्धा कॅनव्हास पेपर न यूज करता. सो बघा मग आता इथे टीप मारून घेतल्यानंतर काय करायचं आहे की जे काही पिना आहेत तर त्या काढून घ्यायच्या आहे. त्यानंतर ह्या पद्धतीने फोल्ड करून इथे आपल्याला एक छोटासा आधी कट मारायचा आहे आणि पुन्हा ते व्यवस्थित सरळ करून हे एक्स्ट्राचं जे काही मेन फॅब्रिक आहे म्हणजेच ब्लाऊज पीसचा एक्स्ट्राचा कपडा तर तो इथे आपल्याला कटिंग करून घ्यायचा आहे. सो बघा मग ह्या पद्धतीने कट करायचा आहे. जेवढा आपला अस्तर आहे ना त्याच लेवलमध्ये आपल्याला इथे मेन फॅब्रिक सुद्धा ठेवायचं आहे. आता हे कटिंग झाल्यानंतर इथे द्यायचे आहे आपल्याला छोटे छोटे कट्स. सो कानाकोपऱ्यावर अगदी परफेक्ट कट मारायचे आहे आणि संपूर्ण शेपला सुद्धा. म्हणजे काय होईल की ज्यावेळेस आपण हा पार्ट सरळ करू ना तर तो प्रॉपर परफेक्ट फिनिशिंग सहित फोल्ड व्हावा, त्याचा आकार आपल्याला जसा हवा आहे तसा यावा, त्यासाठी ही स्टेप मोस्ट इम्पॉर्टंट आहे. आणि बघा आता इथे कट्स मारून झाल्यानंतर हा जो काही अस्तरचा पार्ट आहे तर तो आपल्याला इथे आतमध्ये फोल्ड करायचा आहे. व्यवस्थित सगळा शेप वगैरे सेट करून घ्यायचा आणि त्यानंतर आता आपल्याला इथे द्यायची आहे दाबटीप. सो बघा मग आता इथे दाबटीप देताना आपल्याला काळजी घ्यायची आहे की जो काही आपला आतला अस्तरचा कपडा आहे तर तो वरती दिसणार नाही, जेणेकरून आपली फिनिशिंग बिघडायला नको. सो फिनिशिंगसाठी ही खूपच महत्त्वाची टीप आहे, तर ही तुम्ही आवर्जून फॉलो करायची आहे. त्याचबरोबर मी संपूर्ण डिझाईन कटिंग स्टिचिंग करताना सुद्धा खूप काही महत्त्वाच्या छोट्या मोठ्या टिप्स तुमच्यासोबत शेअर करणार आहे. सो त्यासुद्धा तुम्ही आवर्जून फॉलो करायच्या, म्हणजे तुम्हाला फक्त हे डिझाईन बनवूनच नाही तर ती प्रॉपर परफेक्ट फिनिशिंग सहित कशी रेडी करावी तर हे देखील सहजच लक्षात यावं यासाठी. आणि एवढंच नाही तर दाबटीप देताना तुमच्या लक्षात येत असेल की मी सुद्धा किती काळजीपूर्वक इथे ही टीप मारून घेत आहे आणि फायनली किती छान परफेक्ट असा आपला हा मधला जो काही शेप आहे तर हा रेडी झालेला आहे. बघा कानाकोपरा, पानगळ्याचा शेप अगदी परफेक्ट आला. त्यानंतर आता आपल्याला इथे अस्तर आणि मेन फॅब्रिक कडेकडेने एकमेकाला जोडून घ्यायचं आहे. आता हे जोडताना जेवढं शक्य आहे तेवढं कमीत कमी मार्जिन आपल्याला पकडायचं आहे, कारण हे मार्जिन आपण कुठेही कॅल्क्युलेट केलेलं नसतं. त्याचबरोबर जोडताना कुठे गोळा होणार नाही, तिरकं जाणार नाही, कुठे फुगा येणार नाही आणि गळ्याच्या साईडने टीप मारताना आपली गळारुंदी वगैरे स्प्रेड होणार नाही. तर या छोट्या मोठ्या सगळ्याच गोष्टींची काळजी घेत खरंच आपल्याला संपूर्ण हे अस्तर आणि मेन फॅब्रिक एकमेकाला जोडून घ्यायचं आहे. आणि फायनली खरं तर तुमच्या इथे लक्षात येईल की आपलं इथे जोडूनही झालेलं आहे. एवढंच नाही तर अगदी परफेक्ट, म्हणजे कुठेही काही तिरकं वगैरे दिसत नाहीये. आणि आता हे जोडून झाल्यानंतर जे काही एक्स्ट्राचं मेन फॅब्रिक म्हणजेच ब्लाऊज पीसचा कपडा आहे तर तो कट करून परफेक्ट मापाचा बॅक पार्ट इथे आपल्याला रेडी करून घ्यायचा आहे. कारण तुम्हाला सगळ्यांनाच माहीत आहे अस्तरवर आपण परफेक्ट कटिंग करत असतो, पण ब्लाऊज पीसचा कपडा आपण थोडंसं एक्स्ट्राचं मार्जिन ठेवून कटिंग करतो. खरं तर म्हणूनच आपल्याला इथे सगळ्यात आधी मधला शेप रेडी झाल्यावर अस्तर मेन फॅब्रिक सर्व साईडनी जोडून घेऊन एक्स्ट्राचा कट करून परफेक्ट मापाचा पार्ट रेडी करायचा आहे पुढची डिझाईन बनवण्याच्या आधी. सो जेवढं अस्तर आहे त्याच लेवलमध्ये आपल्याला फक्त हे ठेवायचं आहे. ठीक आहे. सो बघा मग फायनली खरं तर आपण हे संपूर्ण कट करून घेतला आणि आपला हा बॅक पार्ट अगदी छान असा फिनिशिंग सहित रेडी सुद्धा झालेला आहे. सो आता आपण इथे पुढची डिझाईन बनवायला सुरुवात करूयात. खरं तर हा पार्ट मी सध्या साईडला ठेवून घेते आणि इथे गळ्याला आपल्याला गळापट्टी सुद्धा लावायची आहे आणि कमरेला कमरपट्टी सुद्धा. सो गळ्यासाठी आपल्याला तिरकस कपडा म्हणजे स्ट्रेचेबल कपडा हवा आहे. सो म्हणूनच मग इथे आपण तिरक्या कपड्यामध्ये मार्किंग करून घेतली. 1 इंचाची पट्टी आपल्याला इथे हवी आहे आणि डबल फोल्ड कपडा घेतला, म्हणजे आपल्याला पट्टी कमी पडायला नको, कारण ब्लाऊज पीस कटिंग झाल्यानंतर अस्तर बऱ्यापैकी कमी उरलेलं होतं. सो कमी अस्तरमध्येच आपल्याला इथे ऍडजस्ट करायचं आहे. तर सगळ्यात आधी ह्या ज्या काही 2 पट्ट्या आहेत तर ह्या टीप मारून आपण इथे जोडून घेऊयात, म्हणजे मग आपल्याला पट्टी कमी पडायला नको यासाठी. ठीक आहे. आता ही पट्टी तयार झाल्यानंतर आपण गळ्याला लावून घेऊयात. सो काय करायचं आहे, ही जी काही पट्टी आहे ना तर ही आपल्याला डबल फोल्ड करायची आहे. बघा तुम्हाला दाखवते मी ह्या पद्धतीने, आणि मग ती इथे ठेवत ठेवत साधारणतः पाव इंच असं एकसारखं मार्जिन पकडत संपूर्ण गळ्याला आपल्याला ही पट्टी जोडून घ्यायची आहे. तर गळापट्टी लावण्याची ही सगळ्यात सोपी पद्धत आहे. 1-2 वेगवेगळ्या पद्धती आहे, पण ह्या पद्धतीने तुम्ही नक्कीच इथे करू शकतात. आणि फायनली बघा मग अगदी व्यवस्थित सावकाशपणे मी इथे ही
पट्टी लावून घेते आणि आपण पट्टी कमी पडू नये म्हणून जॉईंट दिलं होतं. सो त्यामुळे मग आपल्याला इथे पट्टी कमी पडण्याचा प्रश्नच नाही. एक्स्ट्राची कट केली आणि त्यानंतर गळ्याला द्यायचे आहे छोटे छोटे कट्स. म्हणजे ज्यावेळेस आपण ही पट्टी आतमध्ये फोल्ड करू तर ती प्रॉपर परफेक्ट फिनिशिंग सहित फोल्ड व्हावी आणि गळ्याचा आकार अगदी परफेक्ट असा गोलाकार यावा, त्यासाठी ही स्टेप मोस्ट इम्पॉर्टंट आहे. आता बघा मग कट्स मारून झाल्यानंतर ही पट्टी ह्या पद्धतीने फोल्ड करून जशी दाबटीप देतात ना, सेम त्याच पद्धतीने इथे आपल्याला टीप मारून घ्यायची आहे. टीप मारताना जो काही आपला अस्तरचा आतला कपडा आहे पट्टीचा, तर तो वरती दिसणार नाही याची सुद्धा आपल्याला काळजी इथे घ्यायची आहे. ठीक आहे. आणि फायनली बघा मग हा आपला गळा इथे रेडी झालेला आहे. यानंतर आता कमरपट्टी लावायची आहे. पण कमरपट्टी लावण्याच्या आधी बॅक साईडला टक्स टाकायचे. सो सेंटर पासून आपल्याला 5 इंचाला मार्किंग करायची आहे. अर्धा इंच साईडने आणि उभं 4 इंचाच्या टक्स पॉईंटची मार्किंग केली. आता जी मार्किंग केलेली आहे एक्झॅक्टली त्यावरच या पद्धतीने फोल्ड करत तिरका टक्स आपल्याला इथे टाकायचा आहे. टक्सला नेहमी डबल टिप सुद्धा देऊन घ्यायची आहे. एक साईडचा टक्स टाकून झाला, सेम त्याच पद्धतीने दुसऱ्या साईडचा टक्स सुद्धा आपण इथे टाकून घेऊयात. खरं तर ब्लाउजला परफेक्ट टक्स टाकणं हे खूप गरजेचं असतं, कारण जर टक्स परफेक्ट नसेल तर मग फिटिंग आणि फिनिशिंगला प्रॉब्लेम येऊ शकतो. सो बघा किती छान असे परफेक्ट आपले इथे टक्स टाकून झालेले आहेत. सो आता आपण इथे कमरपट्टी लावून घेऊयात. तर ही जी काही कमरपट्टी आहे ना, तर ही आपल्याला 1 इंचाची काढायची आहे आणि ते सुद्धा आपल्याला इथे जॉईंट द्यावा लागणार आहे. सो 2 पट्ट्या इथे कटिंग करून घेतल्या आणि मध्यभागी आपण इथे जॉईंट देऊन घेऊयात आणि पुन्हा सरळ करून सुद्धा त्या जॉईंटवर दाबटीप द्यायची, म्हणजे कुठे जॉईंट आहे हे लक्षात यायला नको यासाठी. फक्त गळापट्टी जर असेल ना, तर म्हणजे स्ट्रेचेबल कपड्यामध्ये जेव्हा आपल्या पट्ट्या असतात तर अशा वेळेस आपल्याला वरच्या साईडने दाबटीप द्यायची नसते. ठीक आहे. सो बघा मग पट्टी ह्या पद्धतीने वरती ठेवली आणि अर्धा इंच असं एकसारखं मार्जिन ठेवत इथे आपल्याला टीप मारून घ्यायची आहे. त्यानंतर एक्स्ट्राची पट्टी मी कट करून घेते. ही पट्टी या पद्धतीने आतमध्ये फोल्ड करायची आहे आणि मग वरच्या साईडला द्यायची आहे आपल्याला इथे दाबटीप. सो बघा मग दाबटीप देताना आपल्याला इथे काळजी घ्यायची आहे की जो काही आपला आतला अस्तरच्या पट्टीचा कपडा आहे तर तो वरती दिसणार नाही, म्हणजे आपली फिनिशिंग बिघडायला नको. सो बघा किती छान प्रॉपर परफेक्ट फिनिशिंग सहित कमरेचा पार्ट रेडी झालेला आहे आणि गळ्याचा सुद्धा. सो आता पुढची जी काही डिझाईन बनवायची आहे तर ती बनवायला आपण इथे सुरुवात करूयात. तर आपल्याला ब्लाऊज पीसचा थोडासा कपडा लागणार आहे. तर ब्लाऊज संपूर्ण कटिंग झाल्यानंतर जो काही पार्ट उरलेला असेल तर त्या पार्टपासून आपण इथे हे छोटे छोटे चौकोन आधी तयार करून घेऊयात. तर बघा कडेचाच कपडा उरलेला होता आणि मग मी इथे 2 बाय 2चा जरी चौकोन तुम्ही इथे कट केला ना तरी सुद्धा चालणार आहे. 1.5 बाय 1.5चा केला तरी चालेल किंवा 2.5 बाय 2.5चा केला तरी चालेल. म्हणजे तुम्हाला हा जो काही चौकोन आहे ना, तर हा किती छोटा मोठा हवा आहे त्यावर ह्या संपूर्ण गोष्टी खरं तर डिपेंड आहे. ठीक आहे. सो बघा मग या पद्धतीने फोल्ड करते. हे एक्स्ट्राचं मी कट करून घेतलेलं आहे आणि इथे सेंटरपासून सुद्धा अजून थोडेसे चौकोन इथे मी कट करून घेते, कारण आता आपल्याला या डिझाईनसाठी 5-6 चौकोन तरी लागणार आहे. आता यापासून या पद्धतीने फोल्ड करून त्रिकोण तयार करून घ्यायचे आहे. तर परफेक्ट छान असे त्रिकोण बनवण्याची ही सगळ्यात सोपी पद्धत आहे. सो या पद्धतीने तुम्ही सुद्धा त्रिकोण नक्कीच रेडी करू शकतात. जर का चौकोनी फोल्ड केलं तर मग अशा वेळेस कपडा जास्त लागतो. सो त्यामुळे मग या पद्धतीने तुम्ही त्रिकोण नक्कीच बनवू शकतात. तर मी सोबतच आता इथे रेडी करून घेते. बऱ्याचदा काही जण एक एक करतात आणि मग नंतर ते कटिंग करून करतात. आता टीप मारताना आपण काय करायचं, सोबतच सगळे फोल्ड करत कंटिन्यू टीप मारून घ्यायची आणि त्यानंतर मग कट करून ते सेपरेटही करायचं. आणि खालच्या साईडला पण ना थोडाफार कपडा हा एक्स्ट्रा असतोच, कारण आपण हे अंदाजे कट केलेलं असतं. जर तुम्ही एकदमच मोजून केलं तर मग ते शक्यतो एक्स्ट्रा होण्याचे चान्सेस राहत नाही. पण एकदम तंतोतंत मार्किंग वगैरे करण्यापेक्षा मी तर म्हणजे नेहमीच असं अंदाजे करत असते आणि पुढे जोडताना आपल्याला अंदाज हा येतोच असतो. त्यामुळे मग फिनिशिंगला तर काही प्रॉब्लेम येत नाही. फक्त हे एक्स्ट्राचं कट करावं लागतं, एवढंच आहे. सो बघा मग सगळे त्रिकोणचं आपण इथे एक्स्ट्राचं कट केलं आणि छान असं फिनिशिंग सहित फायनली आपले इथे त्रिकोण तयार झालेले आहे. तर आता हे आपण बॅक पार्टला लावून घेऊयात. सो बघा मग हा जो काही वरचा पार्ट आहे ना, त्यामध्ये आपल्याला हे त्रिकोण लावायचे आहे. आता लावताना सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे 2 त्रिकोण मधला डिस्टन्स आपल्याला सेम ठेवायचा आहे. आणि बाहेर जे काही त्रिकोण निघताय ना, तर ते सुद्धा अगदी एकाच लेवलमध्ये पाहिजे नाही, कारण बऱ्याचदा काय होतं एक छोटा मोठा किंवा मग 2 त्रिकोण मधला डिस्टन्स
हा कमी जास्त होऊ शकतो. मग अशा वेळेस काय होतं की संपूर्ण आपली डिझाईनची फिनिशिंग बिघडते. आणि मी नेहमीच सांगत असते की फक्त डिझाईन बनवणं इम्पॉर्टंट नसतं, तर ती परफेक्ट प्रॉपर फिनिशिंग आणि फिटिंग रेडी करणं सुद्धा तितकंच गरजेचं असतं. त्यामुळे मग तुम्ही त्रिकोण लावताना एवढ्या गोष्टीची काळजी नक्कीच घ्यायची आहे. आणि फायनली अगदी छान एकाच लेवलमध्ये हे त्रिकोण सुद्धा लागले गेलेले आहेत. यानंतर आता इथे आपल्याला लेस लावायची आहे. खरं तर इथे तुम्ही तुमच्या आवडीनुसार कुठलीही लेस नक्कीच यूज करू शकतात. आणि बाजारात आजकाल ना खूप वेगवेगळ्या प्रकारचे डिझायनर लेसेस अवेलेबल आहेत. सो आज मी सुद्धा इथे छान असे लेस यूज करणार आहे. आणि लेस लावल्याने काय होतं की आपला बॅक पार्ट किंवा आपला ब्लाऊज अजूनच सुंदर असा उठून दिसतो. सो मग अशा छान छान डिझाईन्स बनवण्यासाठी तुम्ही सुद्धा वेगवेगळ्या प्रकारच्या लेसेस नक्कीच यूज करू शकतात. सो बघा, मग सगळ्यात आधी मी इथे ही गोल्डन लेस घेतलेली आहे आणि ती आपल्याला इथे कडेकडेने लावायची आहे. जिथून पानगळा स्टार्ट होतो ना तिथे वरच्या साईडला लावलेली नाहीये. हा पॉइंट इथे खूप इम्पॉर्टंट आहे, लक्षात राहू द्या. त्याचबरोबर लेस लावताना कानाकोपऱ्यावर लेस अगदी व्यवस्थित प्रॉपर असं फोल्ड करत लावून घ्यायची आहे. हा पॉइंट सुद्धा इथे खूप इम्पॉर्टंट आहे. कारण बऱ्याचदा काय होतं की गळ्याचा आकार ना असा खूप सुंदर येतो, पण लेस व्यवस्थित न लागल्या गेल्यामुळे गळ्याचा आकार बिघडतो, डिझाईन बिघडते, फिनिशिंग बिघडते. सो तसं होऊ देऊ नका. एवढंच नाही तर लेसला नेहमी दोन्ही साईडने टीप मारायची, जशी मी इथे मारत आहे. त्याचे सुद्धा 2-3 फायदे आहेत. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे लेस पॅक लागली जाते, ती वरती तरंगत सुद्धा नाही, आणि मोस्ट इम्पॉर्टंट म्हणजे फिनिशिंग सुद्धा खूप सुंदर येते. सो बघा फायनली किती छान व्यवस्थित एकाच लेवलमध्ये लेस लावून घेतली. त्यानंतर ही जी काही समोसा लेस आहे, ज्याचं सध्या खूप ट्रेंड चालू आहे, तर ही लेस सुद्धा मी इथे लावून घेत आहे. बघा, तर त्रिकोणवाली ही गोल्डन लेस आहे. इथे सुद्धा तुम्ही यापेक्षाही थोडीशी ब्रॉड जर तुम्हाला एखादी लेस यूज करायची असेल तर तुम्ही नक्कीच करू शकता. ठीक आहे. सो बघा, मग इथे मी ही लेस लावली आणि या लेसला सुद्धा दोन्ही साईडने आपल्याला टीप देऊन घ्यायची आहे. तुम्हाला जर इथे सेमच लेस यूज करायची असेल तर तसंही तुम्ही इथे करू शकता. त्यानंतर जी काही बारीक लेस आहे आपली, तर ती इथे मी गळ्याच्या साईडला सुद्धा लावून घेत आहे. तिथे सुद्धा अगदी व्यवस्थित तंतोतंत आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे एकसारखी लेस आपल्याला इथे लावून घ्यायची आहे. आणि एक्स्ट्राची मी इथे कट करून घेतली. आता या लेसला आपल्याला दुसऱ्या साईडने सुद्धा टीप देऊन घ्यायची आहे. ठीक आहे. तर ह्या छोट्या मोठ्या टिप्स लेस लावतानाच्या खूप महत्त्वाच्या आहेत. तर त्या तुम्ही म्हणजे आवर्जून फॉलो करायच्या आहे, किंवा कुठेतरी नोट डाऊन करून ठेवल्या तरी सुद्धा चालेल. म्हणजे डिझाईन स्टिच करताना तुमच्या ते नक्कीच लक्षात येईल. त्याचबरोबर इथे आपण कमरेच्या साईडला सुद्धा एक लेस लावून घेऊयात. सध्या खूप ट्रेंड चालू आहे. कमरेच्या साईडनी लेस लावली की ब्लाऊज डिझाईन अजूनच छान अशी उठून दिसते. सो तुम्ही सुद्धा नक्की ट्राय करून बघू शकता. आणि इथे सुद्धा आता लेस लावून झाल्यावर या लेसला दुसऱ्या साईडनी सुद्धा टीप देऊन घ्यायची आहे. कारण सगळ्यात इम्पॉर्टंट म्हणजे इथे मी छान अशा गोल्डन लेस यूज केलेल्या आहे. तुम्ही तुमच्या आवडीनुसार कुठल्याही लेस इथे यूज करू शकतात, कॉन्ट्रास्ट करू शकतात. यापेक्षा ब्रॉड किंवा बारीक किंवा छान अशा डिझायनर स्टोनवाल्या कुठल्याही. ठीक आहे. तर इथपर्यंत आपला हा बॅक पार्ट इथे रेडी झाला. आय होप सो इथपर्यंत तुमच्या लक्षात आलं असेल. त्यानंतर आता आपल्याला इथे रेडीमेड गोल्डन कलरचं नॉट घ्यायचं आहे. त्याचबरोबर इथे आपण तयार केलेले जे काही त्रिकोण आहे ना, तर ते सुद्धा घेतलेले आहे. सो 2 त्रिकोण आपल्याला या पद्धतीने इथे व्यवस्थित सेट करून लावून घ्यायचे आहे. तर हे जोडताना आता आपल्याला इथे सुरुवातीला आणि शेवटी डबल टिप देऊन अगदी व्यवस्थित लॉक करून घ्यायचं आहे, जेणेकरून आपण हा ब्लाऊज कितीही यूज केला तरी सुद्धा तिथून शिलाई निघायला नको आणि आपण लावलेले ते त्रिकोण निघायला नको. त्यासाठी ही स्टेप मोस्ट इम्पॉर्टंट आहे. आणि फायनली बघा, हे त्रिकोण लावून घेतले आणि त्यामुळे आपल्या ह्या डिझाईनला अजूनच छान आणि थोड्या वेगळ्या पद्धतीचं लुक आलेला आहे. आणि मी आत्ताच म्हटलं होतं की आपल्याला गोल्डन कलरची लेस बरोबरच मॅचिंग असं गोल्डन आपल्याला नॉट यूज करायची आहे, ती सुद्धा रेडीमेड. तर बघा, मी इथे हे कट करून घेतलेली आहे. आणि इथे आता आपल्याला ना सिंपल असे फॅब्रिक पासून लटकन सुद्धा बनवायचे आहेत. तर सिंपल त्रिकोणी लटकन आपण इथे बनवणार आहोत. जर तुम्हाला थोड्या वेगळ्या पद्धतीचं बनवायचं असेल तर तुम्ही नक्कीच बनवू शकतात. असंही आपल्या सायली फॅशन डिझायनर या चॅनलवर खूप वेगवेगळ्या प्रकारचे डिझायनर लटकनचे व्हिडिओचे कटिंग स्टिचिंगचे व्हिडिओ मी तुमच्यासोबत शेअर केलेले आहेत. तर त्यापैकी तुम्ही कुठलंही लटकन डिझाईन नक्कीच बनवू शकतात. पण आज आपण अगदी सिंपल त्रिकोणी लटकन बनवणार आहोत, पण प्रॉपर परफेक्ट फिनिशिंग सहित. ठीक आहे. आणि बघा, एवढी मी तुम्हाला दिसत असेल ना, एवढ्याच साईजमध्ये नॉट घेतलेल्या आहेत. त्यासुद्धा 2 घेतलेल्या आहे. आणि एकाच नॉटला बघा दोन्ही साईडनी आपण इथे लटकन सिंपल रेडी करून घेतले.
सेम याच पद्धतीने दुसरी जी काही नॉट दिसत आहे तिथे सुद्धा आपल्याला हे त्रिकोण असेच बनवायचे आहेत. सो त्यात त्रिकोण बनवण्यासाठी मी थोडंसं इथे फॅब्रिक कट करून घेते. सगळ्याच साईडने आपल्याला एकसारखं कटिंग करायचं आहे इथे आणि सेंटरपासून सुद्धा. ठीक आहे. आणि मी म्हटल्याप्रमाणे ह्या पद्धतीने बघा अगदी व्यवस्थित फोल्ड केलेला आहे आपण आणि सुरुवातीला शेवटी डबल टिप देऊन सुद्धा लॉक करायचं आहे. एक्स्ट्राचं कट करायचं. सेम त्याच पद्धतीने इकडच्या साईडने सुद्धा आपण हे लावून घेऊयात. खरं तर ना त्रिकोणी लटकन बनवण्याची ही खूप सोपी पद्धत आहे. परफेक्ट प्रॉपर फिनिशिंग सहित सुद्धा रेडी होतं आणि डबल फोल्ड कपडा असल्यामुळे ते लुक सुद्धा छान येतं. ठीक आहे. सो बघा मग फायनली चारी पण आपले इथे हे लटकन सिंपल असे रेडी झालेले आहेत. आता हे तयार झालेले आपले तुम्ही इथे हँगिंगही म्हणू शकतात, तर ते आपल्याला इथे बॅक पार्टला लावून घ्यायचे आहे. सो आता आपण ते जोडून घेऊयात. तर बघा आता आपल्याला खरं तर हे मध्यभागी लावायचे आहेत. तर तुम्ही इथे ना डायरेक्ट थोडंसं वरती डिस्टन्स ठेवून लावायचं आहे, म्हणजे ते फुलासारखं दिसेल आणि डबल टिप देऊन लॉक करून घ्यायचं आहे, म्हणजे ते लवकर निघायला सुद्धा नको यासाठी. ठीक आहे. आणि त्यानंतर बघा हे या पद्धतीने दोन वेगवेगळ्या साईडला अगदी व्यवस्थित प्रेस करून घ्यायचं आहे. सेंटरला आपल्याला इथे एक बटन लावायचं आहे किंवा एखादं छोटंसं पॅच स्टोन असं काहीही तुम्ही इथे यूज करू शकतात. बट मी इथे सिंपल असं गोल्डन बटन लावणार आहे. तर तुम्हाला काय लावायचं आहे तर हे तुमच्या चॉईसवर डिपेंड आहे, किंवा एखादा सिंपल गोल्डन मनी सुद्धा होऊन तुम्ही तिथे पॅक केला तरी सुद्धा चालणार आहे. ठीक आहे. सो बघा मग मी इथे गोल्डन कलरचं सिंपल असं छोटंसं जे काही आपलं बटन आहे तर ते लावलेलं आहे. सो बघा मग फायनली खरं तर खूप सुंदर अशी बोटनेक ब्लाऊज डिझाईन आज आपण इथे स्टिच करून घेतलेली आहे. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे ही काही डिझाईन आहे ते थोड्या वेगळ्या लुकमध्ये आहे, कारण सध्या बोटनेक ब्लाऊजचं खूप ट्रेंड चालू आहे. पण त्याच डिझाईन बघून कंटाळा येतो. वेगळी युनिक अशी डिझाईन बनवायची असते आणि नक्कीच या छानशा डिझाईनमुळे साडीला ब्लाऊजला खूप सुंदर असं लुक येईल आणि या खाली लावलेल्या छानशा हँगिंगमुळे ही डिझाईन अजूनच उठून दिसत आहे. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे कस्टमरला सुद्धा नवीन डिझाईनची आयडिया हवी असते, तर या छानशा डिझाईनची आयडिया तुम्ही तुमच्या कस्टमरला सुद्धा नक्कीच देऊ शकतात. आय होप सो तुम्हाला आपली आजची ही बोटनेकची छान अशी ब्लाऊज डिझाईन नक्कीच आवडली असेल. सो मग तुम्ही ही डिझाईन नक्की ट्राय करून बघा आणि जर तुम्हाला काही प्रॉब्लेम येत असेल तर मला कमेंट करून नक्कीच कळवा. मी तुमच्या प्रश्नाचे उत्तर देण्याचा नक्कीच प्रयत्न करेन. ठीक आहे. तर बघा मग फायनली आपली छान अशी डिझाईन रेडी झालेली आहे. सो अशी छानशी लेटेस्ट ट्रेंडिंग डिझाईन तुम्ही नक्की बनवून बघा. ह्या डिझाईनमुळे आपल्या साडीला आणि ब्लाऊजला खूप सुंदर असं लुक येईल. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे मी इतक्या सोप्या पद्धतीने सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे की बायचान्स जरी तुम्ही कुणी नवीन शिकत असाल तरी सुद्धा तुम्हाला आपला आजचा हा व्हिडिओ बघून अशी ट्रेंडिंग डिझाईन सहज बनवता येईल. ठीक आहे. सो चला मग आता आपण आपला आजचा छानसा आणि महत्त्वाचा व्हिडिओ इथेच थांबूयात. आणि तुम्हाला आपला आजचा व्हिडिओ कसा वाटला हे मला कमेंट करून नक्की कळवा. त्याचबरोबर आपला व्हिडिओ आवडला असेल व्हिडिओला लाईक करायला विसरू नका. आणि असेच नवनवीन छानसे व्हिडिओज बघण्यासाठी आपल्या सायली फॅशन डिझायनर या चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. ठीक आहे. सो चला मग भेटूया पुन्हा नवीन अशा छानशा व्हिडिओमध्ये. तोपर्यंत टेक केअर, काळजी घ्या. आणि आपला आजचा व्हिडिओ शेवटपर्यंत पूर्ण बघितल्याबद्दल थँक्यू सो मच. बाय बाय.